बालमित्रांनो, या पुस्तकामध्ये पेज नंबर 25 वर आज पाहूया एकास एक संगती. हे इतकं सोपं आहे ना. आता मला सांगा, तुमच्या बाजूला एक बसलेला तुमचा मित्र आहे, त्याच्याकडं एक लाल पेन आहे आणि तुमच्याकडे एक लाल पेन आहे. म्हणजे दोघांकडे एक एक सारखी आहे का नाही. म्हणजे काय झालं, एकास एक संगत झाली. त्याच्याकडं एक निळी पेन आहे आणि तुमच्याकडं पण एक निळी पेन आहे, म्हणजे झाली एकास एक संगत. पण त्याच्याकडं हिरव्या रंगाची पेन आहे पण तुमच्याकडं हिरव्या रंगाची पेन नाहीच आहे. म्हणजे दोन पेना ह्या एकास एक संगत झाल्या. तसंच ह्या पुस्तकात आहे. पहा बरं, आता हे जे काही चित्र आहे अ गट आणि ब गट, ह्याच्यामध्ये तुम्ही नीट पाहिलात तर तुम्हाला काय दिसतंय, तर होड्या दिसायल्यात. आणि ह्या ज्या होड्या आहेत कागदानं बनवलेल्या, तुम्हाला पण येतात ना रे होड्या बनवता. तर आता इथं 1 2 3 होड्या आहेत आणि एकदम इकडं सुद्धा 3 होड्या आहेत. म्हणजे याची जोडी याच्यासोबत, याची जोडी याच्यासोबत आणि ह्याची जोडी त्याच्यासोबत लावली. आणि ह्या जोड्या लावल्यानंतर ज्यावेळेस आपण ह्याची जोडी याच्यासोबत, ह्याची जोडी ह्याच्यासोबत, ह्याची जोडी याच्यासोबत लावली, इकडल्या तर 3 होड्या झाल्या. पण इकडं 3 पेक्षाही जास्त होड्या आहेत. म्हणजेच काय, तर आपण रेष ओढल्यानंतर आपल्याला असं दिसलं की अ गटामध्ये होड्या ह्या कमी आहेत आणि ब गटामध्ये होड्या ह्या जास्त आहेत. मग एकास एक संगतीने कमी किंवा जास्त आपल्याला ठरवता येतं बरं का. आता खाली सुद्धा अ गट आणि ब गटात एकास एक संगती लावून तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. मग आता मोजा, इथं किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि इकडं मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे एक जास्त आहे की रे इथं. आणि आता तुम्ही रेषा मारून मोजायचं बरं का. ह्याची जोडी ह्याला एक रेष ओढा, ह्याची एक रेष ओढा, ह्याची एक रेष ओढा, ह्या होडीची त्याला रेष ओढा, ह्या होडीची त्याच्या, जाऊ द्या एखाद्या होडीवरून रेष गेली हरकत नाही. ह्याची ह्याला लावा, नंतर ह्याची ह्याला लावा, अशा रेषा ओढा. तर तुम्हाला काय दिसल, या ब गटामध्ये एक होडी ही जास्त आहे. संपलं. मग काय, कोणत्या गटातील होड्या संपल्या, तर अ गटातल्या होड्या संपल्या. ह्या कमी आहेत, 9 आहेत. मग ज्या गटात होड्या कमी आहेत त्या खालील तुम्हाला चौकट रंगवायची आहे, रेषा ओढायच्या आणि ही चौकट तुम्हाला रंगवायची आहे. अशा प्रकारे 2 गटात खूप होड्या असताना रेघेने एकास एक संगती लावून कमी होड्या जास्त होड्या ओळखणं आपल्याला सोपं गेलं. मग समजला का तुम्हाला हा भाग. मग व्यवस्थित रेषेनं जोडून दाखवणार तुम्ही. अरे मग बघत काय बसलात, पटापट रेषा ओढा आणि जोडा. थँक्यू.